साधा माणूस म्हणून प्रसिद्ध असलेले बुलढाण्याचे माजी आमदार आणि बुलढाणा निवासी हर्षवर्धन सपकाळ हा आज फार मोठ्या पदावर गेले आहेत। त्यांनी आतापर्यंत केलेल्या कामाची त्यांना पावती मिळाली आहे। ते प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहे। आपल्या सोबत स्वतः हर्षवर्धन सपकाळ आहे। दादा काय सांगाल, आपली पहिली प्रतिक्रिया काय? एक सर्वसामान्य कार्यकर्ता प्रदेश अध्यक्ष होऊ शकतो हे या नियुक्तीने सिद्ध केलंय आणि कुठलाही वाडवडिलांचा वारसा, राजकीय मोठा वारसा नसताना जी मला मिळालेली संधी जी आहे ही फार मोठी संधी आहे आणि या संधीचं मी सोनं केल्याशिवाय राहणार नाही हा आत्मविश्वास आहे। अनेक दिग्गजांचे नाव चर्चेत होते आणि मग काँग्रेस श्रेष्ठींनी साध्या माणसालाच प्रसिद्धी दिली का? अनेक तोलामोलांची नावं होती आणि ही सर्व नावं फार आदरणीय आणि योग्य नावं होती आणि या सर्व मंडळींना जरी प्रदेशाध्यक्ष केलं असतं तर निश्चित फार चांगलं काम केलं असतं किंवा माझ्यापेक्षा अधिक चांगलंही काम ते सर्वांनी केलं असतं। आता इथं पर माझी नियुक्ती पक्षाने केली। या सर्व दिग्गजांचं सहकार्य घेऊन, मार्गदर्शन घेऊन, मदत घेऊन मी आगामी वाटचाल माझी राहणार आहे। आपले पुढचे 5 प्रमुख मुद्दे काय, पुढे आपण काय आपले दृष्टिक्षेपात आहे आपलं? हा जे सरकार बसलेलं आहे या सरकारच्या विरोधामध्ये निश्चित स्वरूपामध्ये मी राजकीय आमची भूमिका इथं राहणारच आहे, परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्षाची कामगिरी अधिक सरस असणे, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नेतृत्वाला पक्षामध्ये मोठ्या प्रमाणावर संधी देणे यासारखे विषय आगामी काळात राहतील। आणि आज रोजी महाराष्ट्र जळतोय आणि जातीवादाचं थैमान हे आज आपल्याला दुर्दैवाने आपल्या पुरोगामी महाराष्ट्र म्हणत असणाऱ्या महाराष्ट्राला बघावं लागत आहे। त्यामुळे आज सगळ्यात आवश्यकता सद्भावनेची आहे। जात, धर्म, पंथ या सगळ्यांना एकत्रित करून चालण्याची आवश्यकता आहे। त्यामुळे जी सद्भावना जी महाराष्ट्राला आवश्यक आहे त्या सद्भावनेला घेऊन आम्ही लोकांपर्यंत जाणार आहोत आणि हा जातीवादाचा जी परिसीमा या सरकारच्या काळात जी गाठल्या गेलेली आहे या जातीवादाला मोठमाती देऊन या महाराष्ट्रामध्ये सगळे गुण्यागोविंदाने कसे राहतील हा देखील एक महत्वाचा कार्यक्रम माझा राहणार। सध्या महाविकास आघाडी कुठेतरी विभागली गेलेली दिसते, तुमच्या पुढे फार मोठं चॅलेंज आहे, तुम्ही हे चॅलेंज कसं एक्सेप्ट करणार? पक्षाची जबाबदारी माझ्यावर आहे आणि मी सक्षमतेने त्या जबाबदारीला पुढे घेऊन जाणार आहे। कारण महाविकास आघाडी ही काळाची गरज आहे आणि या संदर्भामध्ये समन्वयाची एक जी भावना राहील स्वाभाविक स्वरूपाची ती ठेवल्या जाईल। नक्कीच या संदर्भात समन्वयाची जी भावना राहील ती ठेवण्यात येईल असं नवनिर्वाचित प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केलं आहे। लोकशाही मराठीसाठी संदीप शुक्ला, बुलढाणा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।